आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कुपवाड केसरेकर खून प्रकरणातील जखमी पतीचाही मृत्यू, संशयिताचे बेकायदेशीर पत्र्याचे शेड, पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त। प्रतिनिधी वृत्तसेवा। शहरातील चाणक्य चौकालगत असलेल्या विघ्नहर्ता शांत कॉलनीमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादाच्या कारणावरून झालेल्या पती-पत्नीवर प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा मोहन केसरेकर वय 35 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर आज त्यांचे पती मोहन नागप्पा केसरेकर वय 45 यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे एकाच हल्ल्यात पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाल्याने केसरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या दुहेरी मृत्यूच्या घटनेनंतर परिसरात संतप्त नागरिकांनी केलेल्या मागणीनंतर महापालिका प्रशासनाने कारवाई करत संशयित आरोपी फरीद अब्दुल शेख वय 52 याचे अतिक्रमित व नियमबाह्य पत्र्याचे घर जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले। या कारवाईच्या वेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या घटनेची अधिक माहिती अशी 15 ऑगस्ट प्रजासत्ताक दिनी सकाळी चाणक्य विघ्नहर्ता शांती कॉलनी परिसरात घराच्या मागील बाजूस कचरा टाकण्याच्या कारणावरून मनीषा केसरेकर आणि फरीद शेख यांच्यात वाद झाला। हा वाद सोडवण्यासाठी मनीषा यांचे पती मोहन केसरेकर पुढे आले। त्यानंतर वाद वाढत जाऊन फरीद शेख याने घरातून हातोडा व चाकू आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। आरोपीने मोहन यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला। पतीला वाचवण्यासाठी मनीषा पुढे आले असता त्यांच्यावरही हातोड्याने हल्ला करून चाकूने वार करण्यात आल्याची तक्रार आहे। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते। घटनेनंतर दोघांना उपचारासाठी मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान मनीषा यांचा मृत्यू झाला। त्यानंतर मृत्यूशी झुंज देणाऱ्या मोहन यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली। जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। मिरज सांगली रोडवरील बंद पडलेल्या मैत्री बिल्डिंगजवळ आरोपी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे कारवाई करून अवघ्या 4 तासात फरीद शेख याला ताब्यात घेतले। त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली। MIDC कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंदराव घाडगे यांनी घटनास्थळासह या प्रकरणातील परिस्थितीजन्य पुरावे आणि अन्य बाबींचा तपास सुरू ठेवला आहे। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हिंदुत्ववादी संघटनांचे नेते, माजी आमदार नितीनराजे शिंदे व कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते। संशयित आरोपीचे अतिक्रमित घर जमीनदोस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली होती। त्यानंतर महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित पत्र्याचे घर अतिक्रमित व नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने ते जमीनदोस्त करण्यात आले। यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली। दरम्यान सायंकाळी मोहन केसरेकर यांचा मृतदेह घरी आणण्यात आला। मृतदेह पाहताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।